रक्षाबंधन स्पेशल म्हणून मी तुमच्यासोबत आहे ना खोबऱ्याच्या लाडूची रेसिपी घेऊन आलेली आहे. अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट अशी ही रेसिपी होती आणि सणसुद्धा आले ना की कसं गोडधोड बनवायची परंपराच आहे आणि त्यात भावासाठी मिठाई म्हणून घरच्या घरी बनवलं तर किती छान ना. त्यासाठी लागणारा एक अख्खा नारळ फोडून त्यावरची आहे ना सालसुद्धा काढून घेतलेली आहे बरं का. आता हे नारळ आहे ना किसण्यापेक्षा मी म्हटलं की मिक्सरला लावून घेऊया म्हणजे अधिक बारीक होईल आणि खोबऱ्यांच्या लाडूला आहे ना मस्त अशी मऊ पोतसुद्धा येईल. तर त्यासाठी आणि पाहू शकता मिक्सरला वाटून घेतल्यानंतर किती छान असं बारीक झालेलं आहे. तर आता आहे ना त्याच भांड्यामध्ये आहे ना 1 वाटी साखर आहे ना पिठी साखरसुद्धा करून घेणार आहोत. तर वेलची पूड टाकलेली आहे आणि मस्त अशी साखर जी आहे ना ती वाटून घेऊया, पिठी साखर बनवून घेऊया. तर बघा 1 वाटी खोबरं, त्याचबरोबर 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि अगदी 3 ते 4 चमचे होईल इतकं मिल्क पावडर घेतलेले आहे. नाही घेतलं तरी चालेल बरं का, पण मिल्क पावडर घेतल्यामुळे ना अधिक एकसंध होतं आणि लाडूसुद्धा खायला आहे ना मस्त लागतात. तर त्यासाठी आता कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये खोबरं टाकूया. खोबऱ्याचं अगदी दूध आहे ना साईडला होईपर्यंत म्हणजेच दूध आटेपर्यंत आहे ना हे खोबरं अगोदर परतून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये थोडं थोडं दूध टाकून आहे ना हे खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजेच शिजवून घ्यायचं आहे बरं का. तर इथे साधारणतः 8 ते 10 मिनिटे लागतात बरं का खोबरं शिजण्यासाठी. तर पावशेरभर इतकं दूध आहे ना मी यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं बारीक गॅस करून आहे ना सतत हलवत राहिलेलं आहे, मिक्स करत राहिलेलं आहे आणि खोबऱ्याचं किस मात्र आहे ना शिजवून घेत आहे. आता यामध्ये टाकूया 1 चमचा साजूक तूप, तीसुद्धा खोबऱ्यामध्ये आहे ना मिक्स करून घेणार आहोत. लाडू खायला आहे ना ह्या तुपामुळं मस्त लागतात आणि अप्रतिम लागतात बरं का. टेस्ट आहे ना एकच नंबर आहे बरं का. तर यानंतर आहे ना अगदी दूध आहे ना आटवून घ्यायचं आहे आणि यामध्ये मिल्क पावडर टाकायचं आहे. म्हणजे ही सर्व प्रोसेस करेपर्यंत आहे ना आपल्याला 8 ते 15 मिनिटे लागतातच बरं का. तर त्यासाठी मिल्क पावडर टाकून झाल्यानंतरसुद्धा अगदी 4 ते 5 मिनिटे मी असंच मिक्स करत राहिलेले आहे, हलवत राहिलेले आहे. कढईच्या बुडाला कुठेही चिटकून दिलेलं नाही आहे. यानंतर आहे ना पिठी साखर टाकलेली आहे. जर तुम्ही इथे पिठी साखर वापरण्याच्या ऐवजी अख्खी जर साखर जरी वापरली ना तरीही चालतं बरं का, काहीच हरकत नाही आहे. पिठी साखर टाकल्याने ना लवकर साखरसुद्धा वितळते आणि मस्त असं खोबरं जे आहे ना ते परत एकदा अजून शिजलं जातं, मस्त असं एकसंध होतं आणि लाडूसुद्धा अधिक छान लागतात आणि प्रोसेससुद्धा वाचते ना खूप सारी. म्हणून आहे ना मी पिठी साखर बनवून घेतलेली आहे. आता साखरेला पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि मिश्रण जे आहे ना ते कढई सोडत होतं म्हणजेच असं आहे ना छान असं बनलं गेलं. आता मिश्रण आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे बरं का. गरम गरम ह्याच्यामध्ये आहे ना लाडू अजिबात बांधू नका. तर त्यासाठी आता मिश्रण गार झाल्यानंतर परत एकदा एकजीव करून घेतलेला आहे, मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी छोटे छोटे असे मी आहे ना खोबऱ्याचे लाडू बनवून घेत आहेत. आता दुकानामध्ये हल्ली येत आहेत बघा अगदी 5 रुपयाला एवढोडासा लाडू. तर सेम त्या पद्धतीने मिठाईसुद्धा वाटली पाहिजे. तर त्यासाठी मी अशा पद्धतीचे लाडू आहे ना बांधून घेतलेले आहेत. अगदी 2 मी तुमच्यासाठी इथे मी करून दाखवलेले आहेत. अगदी इझिली वळतात आणि खायला तर आहे ना 1 नंबर लागतात बरं का. तर ह्या रक्षाबंधनसाठी आहे ना तुम्ही अशी मिठाईसुद्धा नक्कीच बनवू शकता घरच्या घरी, बाहेरून विकत ना आणण्यापेक्षा. आता इथे मी तुम्हाला अगदी 1 लाडू आहे ना खोलून दाखवते. आता हे सध्या आहे ना बनवल्याची प्रोसेस आहे त्यामुळे ना थोडंसं बघा हे वाटते. पण आहे ना पूर्णपणे गार झाल्यानंतर आहे ना एकदम एकसंध होतात आणि लाडू आहे ना अधिक घट्टसर व्हायला लागतात. आता जरी असं मऊ दिसत असेल ना तर थोडंसं घट्टसर होतात. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स